रूप पाहता लोचनी सागनी सुख झाले वो सागनी सुख झाले वो सागनी सुख झाले वो सागनी सागनी सुख झाले वो सागनी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हे म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी Wow.
आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवी भर बाप रखुमा देवी भर वरमा विठ्ठल जिन्हे उमटती अंगे शकुना जोगी उत्तम शकुना जोगी उत्तम शकुना जोगी उत्तम जिन्हे उमटती अंगे शकुना जोगी उत्तम शकुना जोगी उत्तम शकुना जोगी उत्तम जिन्हे उमटती शकुना जोगी उत्तम
घडी करमेना आळस घडी करमेना कामने कामावारी आळस घडी करमेना आळस ह्यात ही हाय हाय ही आहे त्यात हाय का बघ चुकीचं आहे ते ही नाही त्यात Yeah.
चिन्हे उमटती अंगी, चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम. आठवला बाप माय, येईल काय मूळ नेने. आठवला बाप माय, येईल काय मूळ नेने. उत्कंठित मन, उत्कंठित झाले मन, हिची खून तेथीची, किंवा ह्याच्यात हिची आहे, ग्रंथात तिची आहे बरं का. तेची खून तेथीची, आठवला बाप माय, येईल काय मूळ नेने. तुका म्हणे कामावारी, कामा तुका म्हणे कामावारी, आळस घरी कर्मेना. तुका म्हणे कामावारी, आळस घरी कर्मेना. आठवला बाप माय, येईल काय मूळ नेने. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दासतुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. कर जोडी तो कथे काळी, चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम. आठवला बाप माय, येईल काय मूळ नेने. उत्कंठित झाले मन, हेची खून तेथीची, तेची खून तेथीची. आठवला बाप माय, येईल काय मूळ नेने. तुका म्हणे कामावारी, तुका म्हणे कामावारी, आळस घरी कर्मेना. आठवला बाप माय, येईल काय मूळ नेने. असा हा महाराजांचा निर्वाणीचा दिन आहे आणि त्यात प्रित्यर्थ ही सेवा चालू आहे.
आपण सर्वजण मिळून 2 दिवसाची कासना सेवा करतो. कुणाचं जास्त मूल आहे, कुणाचं कमी असेल, परंतु कमी जास्त संत म्हणत नाहीत. संत हे सर्वांच्याकडे पाहताना समदृष्टीने पाहतात. त्यांचं पाहणं आहे ते उपाधी सोडून असल्याच्या अनुषंगानं कमी जास्त हे कर्म देव बघतो बरं. परंतु संत महात्मे उपाधीकडे बघत असल्या कारणाने, उपाधीकडे बघत नसल्या कारणानं, त्यांचं स्वरूपाकडे लक्ष असल्याच्या कारणानं ते कमी असतं असं बघत नाहीत. त्यांचं पाहणं आहे ते समोर दृष्टीचं पाहणं आहे, जीवाचं पाहणं आहे ते गुणदोषाचं पाहणं आहे. आणि संतांचं पाहणं आहे ते सर्वांच्याकडे समोर व्याप्त चैतन्य अशा दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. काय की आजपर्यंत आपण ऐकत आलो की बाबा सगळीकडे देव भरलेला आहे. सर्वांना ऐकून ऐकून आता परिचय झालेला आहे. कीर्तन कळालं म्हणणाऱ्याला बी कळाले आणि कीर्तन नाही कळाले म्हणाले त्याला सुद्धा कळाले की बाबा देव सगळीकडे भरून उरलेला आहे. उरलेला आहे बरोबर आहे, पण अजून आपल्याला कळालेला नाही. जेवढा आपल्याला गोचर व्हायला पाहिजे, ज्याला प्रत्यक्षात अनुभूती यायला पाहिजे, त्यालाच सामान्याचं ज्ञान आणि विशेषाचं अज्ञान असं शास्त्रामध्ये म्हणतात. लाकडात अग्नी सामान्य रूपाने आहेच. तुम्ही टाकला तर लगेच ती पेटायला सुरुवात करेल. पेटलेल्या ठिकाणी टाकलं पाहिजे तर ते लगेच पेट धरतं. का तर त्याच्या सामान्य रूपानं अग्नी नटलेलाच आहे. प्रभाकर सरवडेकर सरांनी एक कागद लिहिला होता आणि त्या कागदावर लिहिलं होतं. तो कागद अजून माझ्याकडे आहे. बराच काल गेला त्याला. मी त्या वाक्याचा विचार करत होतो. लाकूड जाळून अग्नी लाकडातच राहतो, असं काय लिहिलं होतं त्यांनी. लाकूड जाळून अग्नी लाकडातच राहतो. लाकूड जाळून अग्नी लाकडातच राहतो म्हणजे काय. संत महात्मे उपाधीचा जो बाध केल्यानंतर आहे काय, दिसायला जरी लाकूड असलं तरी आहे हे काय हो, चैतन्य स्वरूप आहे. ही बघण्याची जी भूमिका आहे ती संतांची आहे. लाकडाकडे बघत नाही, आहे ते स्वरूपच आहे अशी बघण्याची जी भूमिका आहे ती संतांची भूमिका आहे. असं माऊली सुद्धा भरते बरं का. नाना इंधनांश सरळिया परते जेवी आपणया तेवी आपे आप निहाळण्या धनंजया जो, असं वर्णन केलंय. म्हणजे जरी वेगवेगळ्या लाकडात अग्नी असला, चंदनात आहे नाही तर खैरात आहे, सगळीकडे तो जाळला. नाना इंधनिया सरळिया इंधनिया परते जेवी आपण या, तो जातो कुठं मग. अग्नी प्रदीप्त झाल्यानंतर संपतो आणि जातो कुठं. अग्नी इंधन संपलं तरी अग्नी संपलाय का हो. परत अग्नी जर संपला तर मग अग्नीच नाही होईल ना. अग्नी हे स्वरूप आहे त्याचं. ते जाणार नाही, ते आहे ते लाकडात आहे. तैसे आपे आप निहाळण्या धनंजयाज, आपे आप निहाळ धनंजय निहाळणे जे. म्हणजे आपलं आपल्याला बघणं म्हणजेच लाकडातील अग्नी बघणं आहे. हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. कळायला पाहिजे. कळत नाही, हळूहळू हळूहळू कळत जातं. दिवस घालवावे लागतात, काल घालवावा लागतो. त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट लगेच अवगत होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लागण लावली की लगेच तोडायला येत नाही. ऊस ही प्रक्रिया पूर्वत होण्याकरता, ऊसाची परिपूर्णता होण्याकरता 12 महिने 14 महिन्याचा काल जावा लागतो. त्यामध्ये साखर येण्याकरता 14 महिने वाट बघावी लागते. हे जसं आहे तसं संतत्वाची चिन्हे म्हणून अंगीवर उमटण्याकरता काल जावा लागतो. बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. हा निर्याण प्रकरणातलाच अभंग आहे बरं का. हा अभंग निर्याण प्रकरणातलाच आहे. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आपल्याला, म्हणजे कधी बंद केलं तर काय अडचण. चिन्हे उमटती अंगी. अंगी हा शब्द तसा कसा आहे.
अंतःकरणात स्वरूप चिन्ही अंगट उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. पहिली माणसं म्हणतात म्हणा किंवा आज सुद्धा मानलं जातं, लग्नाला निघाला आणि मांजर आडवं गेलं तर कसं आज काय बरोबर नाही. हे परंपरेतून आलेलं ज्ञान आहे. कसं आलेलं आहे? परंपरेतून आले. घरात बसला आणि आड्यावर कावळा आरडायला लागला, कोण आज टपाकतोय वाटतंय. माणसं काय म्हणतात, पाहुणा आज कोणतरी टपकणार बरं काय. हे शकून आहेत बरं काय. घरात बसलं, पुढच्या दाराला जर पाल चुकचुकले, आज काय लाभ आहे बरं का. मागच्या दाराला कुचकुचली, अरे का आज काय हानी आहे, जरा बघायला लागते का बघूया. घरातनं बाहेर जाताना घरात उभारल्यावर समजा पाल अंगावर पडलीच, कुठल्या बाजूला पडली, उजव्या पडली काय, डाव्या पडली काय, खांद्यावर पडली काय, डोक्यात पडली, काकाला जाऊन विचारायला पाहिजे. ही सगळी चिन्ह काय झाले, शकून म्हणतात त्याला. काही शुभ शकून आहेत, काही अशुभ शकून आहेत. शुभ शकुनांचाही विचार केला, अशुभ शकुनांचाही विचार केला. आपण मानायचं नाही मानायचं हा भाग ज्याचा त्याचा आहे. परंतु एकदा जर कानात गेलं तर ते मनातलं लवकर निघत नाही. मनातलं निघण्याकरता विचार लागतो, विवेक लागतो, हे खरंच आहे का. होणारी गोष्ट कोणीही थांबवू शकत नाही. ललाटीचे लिहिले न मोडे काही केले, काळे गोरे पण पिटवून येणे, असं माऊली सुद्धा म्हणते ना. तुम्ही कितीही काळ्याचं पांढरं करण्याचा प्रयत्न करा, कातडं कोगो त्याला कोळशाला का गोरं करत बसलं तर स्वरूप होते ते काळा. हे जसं आहे तसं आपल्याला जे प्रारब्धात लिहून ठेवलेलं आहे ते बदलत नाही. परंतु जाणून घ्यावं प्रत्येकाला. काय वाटते हो, पेपर उघडला की माझी रास काय आली, तुझ्या राशीत काय यायचं ते आहेच, त्यात काय अडचण नाही. म्हणजे पुढचं काय आहे ते जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. याच्याकरता शकून सांगितलेत, परंतु त्याकरता चिन्ह आहेत काहीतरी. ती पहिली किंवा ते गरुड पुराणामध्ये त्याचा विचार सांगतात. काय हे नाक वाकडं झालं तर 9 दिवसात, कानातला आवाज बंद झाला तर रोज कानात मोठं घालून बघायचंच बरं काय. काय आपण कधी मरणार आहे, सवड आहे त्या माणसाला. म्हणजे शय्येवर पडलेल्या माणसाला सुद्धा चिंता आहे. कशाची? मरणाची नाही, काहीतरी अजून व्हायला पाहिजे होतं. तो मृत्यूचिन्हाकडे कसा बघणार. संत महात्म्यांना जे चिन्ह दिसत आहेत ती वेगळी आहेत. शुभ शकून आहे तो. पहिले तो गे काऊ कोकताहे शकून गे माये सांगताहे. पहिले तो गे काऊ कोकताहे, पहिले तो गे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे. पहिले तो गे काऊ कोकताहे, पहिले तो गे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे. पहिले तो गे काऊ कोकताहे, पहिले तो गे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे. पहिले तो गे काऊ कोकताहे, उडून रे काऊ तुझे सोन्यावरील माऊ.
समोर कावळा बसलेला आहे, ओरडतो आहे. त्याला म्हणतात बाबा काहीतरी शुभ सकून सांग बरं. हां, तुझं पाय मी सोन्याचं करेन बरं. काय कावळ्याचं काय कसं पाय कसा आहे तो? कावळ्याचं पाय एकदम काळ आहे, पण तुला सोन्याचं करून देईन बरं काय पाय. का तर जर पंढरीराय घरा येत असतील तर तुझं म्हणजे ह्याला मूळ नाम काय सांगणार हो. एखादा मूळ हा शब्द मुरळी, हां आपल्याकडे काय म्हणतात मुराळी, हां त्याला काय म्हणतात मुराळी. दिवाळीच्या मुळा देखी असावं. दिवाळीचा मूळ नाम तो दिवाळीला येणारा मुराळे आहे. त्याच्याकरता लेख जी नांदती आहे संसारात त्याच्याकडे सारखं लक्ष आहे बरं का. हां त्याच्याकडे सारखं लक्ष आहे. हे जसं आहे तसं हे शकून सांगायचं आहे, शुभ शकून आणि अशुभ शकून. आज महाराजांची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये महाराज सांगतात की बाबा आठवला बापाय. काय शुभ शकून आहे की मला आज माझा देव आठवतो आहे, बापमाय माझा आठवतो आहे. देवाशिवाय कोणीही राहिलं नाही. आई बाप सगळं कोण आहे? देवच आहे. आठवला बाप माय येईल काय मुळने. तो येतो काय मला न्यायला, काय मूळ लावून देतो, मूळ ना मुराळे लावून देतो. तू का म्हणे मज आठवा सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा रामा. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. संत महात्म्यांच्याकडून निरोप देत आहेत महाराज की बाबा हे बघा माझा एवढा निरोप द्या. देवाला सांगा की माझा आठव करा. आणि काय करा, तुम्ही नाही जमलं तर निदान कोणतरी मुराळे तरी लावून द्या. माझी फार परिस्थिती बिकट आहे. निरोप पाठवताय का नाही? आई आता चालली यावर आणि बाई लवकरच. आता काय फार काल टिकल असं दिसत नाही. जीव तुझ्यातच कदाचित अडकलाय.
पाठवणं जाते का नाही? म्हणजेच निरोप दिला का हो, अंतःकरणात किती भाव दाटलेला आहे आता आपलं जाणून आहे. सामान्य जीवाची ही लक्षणं आहे आणि संतांची ही लक्षणं आहे. संतांना देवाशिवाय दुसरं कोणीही आठवलं नाही आणि सामान्य जीवाला बाप पोरग तरी आठवल, आई तरी आठवल, नाही तर बायको तरी आठवल, नाही तर कोण तरी आठवल. कशी आहे? जशी वासना तसा व्यवहार आहे. हा शेवटच्या कालातली वासना आहे महाराजांची. काय? कोणतरी मला देवापर्यंत नेणार. म्हणजे साक्षात्कार झालेला आहे का नाही संतांना? अनुभूती आलेली आहे का नाही? तरी सुद्धा उत्कंठित भाव जो आहे भेटण्याचा तो कसा आहे? शेवटच्या कालातला. उत्कंठित झाले मन तेची खूण ते तिची, सांगता येणं शक्य नाही. कुठली गोष्ट सांगून कळत नाही. सांगून जी कळते ती परोक्ष असते बरं का, आणि न सांगता कळते ती अपरोक्षत्व आहे. ती सांगता येत नाही. त्याच्याकरता उदाहरणच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक काल एखादी स्त्री जिचा पती बराच कालपर्यंत कुठं आहे हो, बाहेर गावी आहे, मिलिटरीत आहे म्हणा, कशात तरी आहे म्हणा, आणि बाहेरहून येणार असेल, आदल्या दिवशी झोप नाही काय कधी, आईला तर नाहीच नाही सोडा, पत्नीला सुद्धा नाही. हे असं काय चुकायले का तुझं? मी सांगतोय काय आणि तू करतेस काय? सासून जरी म्हटलं तरी आता काय ती सांगण्याची स्थिती आहे का हो? भेटणं जे आहे ते कधी काही ब्रेडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावरी वडील निमिषमानी. निमिष नाम पापणी वरती खाली होण्याकरता जेवढा काल लागतो त्याच्याही पेक्षा निम्मा काल ज्याला त्याला निमिष असं म्हणतात. त्या तो सुद्धा वडील म्हणजे इतका मोठा वाटतो. ते साखरे महाराज सांगायचे, सुखातले दिवस माणसाला काय कमीच वाटतात, काय किती केवढ्याच झालं हो. दुःखाचे दिवस मात्र जाता जात नाही. केव्हापासून गाडी चालली आहे, गाडी जाते का नाही, पेशंट समजा गाडीत असला तर, लग्नाला जायत असली तर आत्ता बसला तर लगेच उतरला. बोलण्याचा जो भाव आहे त्या बोलण्याच्या भावामध्ये माणसं कास्त्यात गुंतलेली असतात. इथं भाव नाही, इथं डॉक्टराकडे जायचं आहे, कधी एकदा जाईल, कधी एकदा जाईल, माणूस वाचला पाहिजे. ही जी उत्कंठिता झालेली आहे, पत्नीची उत्कंठिता असेल नाही तर आईची असेल. महाराजांनी उदाहरण दिले बरं का. तुका म्हणे माता बाळ
दुःख पावे विठ्ठले. बाळ आणि आई जी वनात तुटातुट व्हावी आणि तिला मूल प्राप्त झालं नाही, काय तिची स्थिती असेल. पांगुळले मोन काही नाटवे उपाय. कायच आता उपाय आठवत नाही. न पकुता जननी दुःख पावे विठ्ठले. विठ्ठला तू असा भेटला नाहीस, अशी माझी अवस्था झालेली आहे. आता त्याच्याकरता माझं मन पांगळं झालेलं आहे बरं का. काय करावं कळत नाही, अशी स्थिती आहे. त्यालाच उत्कंठित मन झाले मन तेची खूण ते तिची. सांगता आलं असतं, सगळे सांगितले मला महाराजांनी, परंतु या ठिकाणी सांगतायत ते अप्रोक्ष अनुभूती सांगतायत, अनुभव सांगतायत. श्रुती मातेला देव कळाला नाही असं नाही, तिथंपर्यंत पोचल्यावर बोलण्याची स्थिती आहे नाही. हे जसं आहे तसं आपल्याला सुद्धा ते उदाहरण दिलं जातं विचारसागरामध्ये. 10वा आहेस हे जे सांगायचं आहे, अरे मीच 10वा म्हणायचं आहे काय आहे ते आपल्याला अप्रोक्ष, त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. हां, ते प्रत्यक्ष आपोआप आतल्या आतच होते. का तर अंतःकरण आणि साक्षी, याचं काय झालेलं हो, साक्षी भाव निर्माण. अंतःकरण हे साक्षीकडे वळलेलं आहे. स्वरूपभूत ज्ञान ज्याला म्हणतात, जे त्या ठिकाणी अविद्येचा काय झालेला आहे हो, अज्ञानाचा ऱ्हास झालेला आहे. बाहेर होताना ज्ञान जे आहे ते अविद्या वृत्तीनं होणारं ज्ञान आहे. स्वप्न जे आहे, स्वप्न सुखदुःख जे आहेत त्यामध्ये अज्ञान आहे नाही असं नाही, परंतु ते साक्षीभाव आहे त्यामध्ये. कारण काय, बाहेरून आलेला विषय तो नाही. आता विषय नसताना सुद्धा दुःख आहे का नाही, विषय समोर नसताना सुद्धा दुःख आहे. परंतु प्रत्यक्ष ज्ञानाची रीती ही बहिर्प्रत्यक्ष आणि अंतरप्रत्यक्ष. अंतरप्रत्यक्षामध्ये जे आहे तो चिदाभासानं अंतःकरणाचा भाव सोडला तर चिदाभास हा आहे तो मूळ कसा आहे हो, ते कुटस्थाचं स्वरूपच आहे. काय कसं आहे, बरोबर आहे काय, बघा काय चुकलं असलं आत्ताच सांगा, नंतर नव्हे. का तर चिदाभासाचं स्वरूप हे सहजासहजी कळत नाही. वृत्ती जड आहे का चेतन आहे, असा जो भाव आहे तो आता तुम्हाला कसं कळतंय, म्हणजे अप्रोक्ष अनुभूती आल्याशिवाय ते महाराजांनी सुद्धा लिहिले. काय, चिदाभासाचं स्वरूप हे ज्ञान झाल्याशिवाय कळणं शक्य नाही. असो, लाट पाण्यात विरली, महाराजांनी सुद्धा लिहिले. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होईना माघारी परते जेवी. केवढीही मोठी हत्ती नसली आणि सागरात सोडली तरी सुद्धा काय होईल हो, मीठ हे पाणी स्वरूप आहे, हे त्याचं स्वरूप हे पाणी आहे, त्यामुळं त्यातच ते विरून जाणार आहे. हे जसं आहे तसं महाराज पुढं सांगतायत. उत्कंठित मन उत्कंठित झाले मन तेची खूण ते तिची. तुका म्हणे कामावारी अळस घरी कर्मेना. चरित्र सांगा असं सुद्धा सांगितले बरं का. मी त्यातूनच थोडं थोडं केवढं जमेल तेवढं सांगेल. कारण काय, भक्तांची चरित्र ही कशा करता आहे तो, ते रात्री सुद्धा महाराज म्हणाले की बाबा संतांची लक्षणं ही साधकाची काय साधने आहेत. त्या साधनावर आरूढ होऊन लक्षणांप्रते जायचं आहे. हे जसं आहे तसं चरित्र हे सरासरी निर्माण होत नसतं, त्याकरता चारित्र्य ठेवावं लागतं. चरित्र सहजासहजी निर्माण होत नाही, त्यामध्ये चारित्र्याचा संबंध येतो ज्ञानाचा आणि विचार जे आहेत त्याच्याबरोबर आचाराचा संबंध आहे. 2-3 लक्षणं केले, 13व्यात त्याचा उदाहरण दिलेलं आहे. दोन्ही जेवढं
सांगता येईल तेवढा प्रयत्न करेल. ज्ञानाचं स्वरूप सांगत असताना अगोदर ते वाक्य सांगतो, म्हणजे शेवटचं चरण सांगतो, म्हणजे आपला अभंग झाला बरं का. तुका म्हणे कामावारी आळस घरी करमेना. अंतःकरणातून काय गेलेलं आहे हो, इच्छा आता संपलेली आहे. इच्छा संपली तर अंतःकरण आहे काय हो? अंतःकरण आता राहिलेलंच नाही. आता झाले काय, ते स्वरूपभूत झालेले आहे. मग आता देहामध्ये राहावं व्हाईल, देव आतमध्ये असलं काय ना नसलं काय, परंतु इथं राहणं आता काय वाटतंय, त्रास वाटतो. म्हणून तरी देवाकडे जावं वाटतं नाही काय. तुकोबारायांना वेद कालाय, वाढ वेळ झाला पुभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो. म्हणजेच आता आपल्याला शरीर सोडवत नाही आणि संतांना शरीरात राहावं वाटत नाही. इतका फरक आहे बरं काय. शरीराला एवढ्या पडून पडून जखमा जरी झाल्या तरी बरं करा म्हणतात काय, आता सोडू बाबा ह्यातनं नुसता म्हणतोय काय, खरंच वाटतंय जीव जावा, वाटत नाही बरं. सहजासहजी सुटत नाही. अंतःकरणाची जी लिंग देह आपण म्हणतो, तो तादात्म्य इतकं शरीराशी पावलंय की कोणताही देह, हाच देह असा नव्हे, प्रत्येक देह सोडवत नाही. कुठल्याही देहापासून तो देह सोडवत नाही. यामध्ये तरी जाणीव आहे पूर्ण कशाची, मी सुंदर आहे, मी देखणी आहे, मी बलवान आहे, मी धनवान आहे, सगळ्याची जाणीव आहे. मी प्रतिष्ठावान आहे, मी मानाचा आहे, मला सगळीकडे मानतात, हे करतात ते करतात, ह्याची सगळी जाणीव आहे. म्हणजे ह्या जाणीवेतून सुटणं फार कठीण गोष्ट आहे. परंतु संत महात्मे म्हणतात, मी सतत सांगतो, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. काय सांगतो, महाराजांचे अभंग जे आहेत ते अभंग आहे बघा. आपण मी बरेच वेळा सांगतो, तुका घेऊन या काठी लागला कलेवरा पाटी, नेऊनी ठेवला स्मशानी माणसे जाळतात त्या ठिकाणी. तुका घेऊन या काठी लागला कलेवरा पाटी. हातातच काठीच घेऊन देव संत महात्मे कशाच्या पाठी लागल्यात, ह्या शरीराच्या पाठी लागल्यात. कशा करता, हे शरीर भाव जाण्याकरता. नेऊन ठेवला स्मशानी, आता मला स्मशानात ठेवलाय असं धरा. कुठं लाकडा हो, कसं वाटतंय ते सांगा, असं करापल्यासारखं आत कुठंतरी होतंय का. मरणं एवढं नको आहे बघा, परंतु मरणं हे अपरिहार्य आहे काय, कसं आहे. रात्री महाराज म्हणाले, मरण चुकवता येणार नाही, मरण चुकवता येणार नाही. बरोबर आहे, म्हणजे आता आलेलं मरण चुकणार नाही असं नाही. अंतःकरणात आला भाव बदलला तर मरण चुकलं महाराज. का दे आला काय नाही गेला काय. जन्म मृत्यू स्वप्ना सारिके आप त्या न दिसे बारीके. जन्म आणि मृत्यू हे समान, म्हणून मरण माझे मरून गेले मजला केले अमोल. हे म्हणण्याचं कारण काय आहे, देह तादात्म्य भाव सुटलेला आहे म्हणून तसं म्हणतात बरं काय ते. एवढं होण्याकरता साधना केली पाहिजे का नको. म्हणजे ही चिन्ह उमटण्याकरता काय केलं पाहिजे, सुरुवातच सांगितली आहे बरं काय. सुरुवात शमपासून आहे, दम आहे, उपरम आहे, समाधान आहे, तितिक्षा आहे, बघा श्रद्धा आहे. जे बघायचं नाही ते बघायचं. ते पूर्णानंद बुवा या जळजी मुळजी महाराज या कीर्तनात म्हणालेच बघा, काय काय वाचण्यात मनच लागणार म्हणून 2 तास पिक्चर मराठी बघितला निवांत आणि मग कीर्तनाला उभार. हे बघायचं नाही तर बघायचं. जर वृत्तीवर अजून बांधत असेल तर अजून आपली वृत्ती तयार झालेली नाही. वाचनात लक्ष नाही लागलं, नामस्मरण करा. बरेच उपाय आहेत बरं. बरेच उपाय आहेत, एकच उपाय, उपायाची येत वाणी नाही बरं काय. कमतरता नाही, उपाय भरपूर आहेत. आपल्याला उपाय शोधायचे नाहीत, काय करायचं नाही,
उपाय शोधायचे नाही बरं का. संत महात्म्यांनी उपाय शोधलेत. खरंच संतात काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आदरे करून या. प्रथम दशेत मी काहीतरी पाठ संतांची जी वचनं आहेत ती पाठ केलीत. कशी केलीत? आदराने केलीत आणि आवडीने केली बरं काय. तुम्हाला पाठ करा मग तुमचं दूध पितो असं म्हणून तिने पाठ केलेली नाही. कशी? तुम्ही पाठ करा मग तुमचं दूध पिणार, त्याच्याशिवाय दूध पिणार नाही असं म्हणल्यावर तुम्ही पाठ केले. तसं त्यांचं नव्हतं. काय बाबा आवड आहे त्या ठिकाणी, सहज आवड आहे. सहज मी आंधळा गाणीज निराकार पंथे. सहज अवस्था, सहज अवस्था संतांची सहज अवस्था आहे. का तर ज्ञानाची त्यांची एकरूपता झालेली आहे. ज्ञान ही सांगण्याची अवस्था नाही, भोगण्याचा उपाय आहे. असो तुका म्हणे कामावारी आळस घरी कर्मेना. आता देहात कर्मत नाही, आळस आहे त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी तुमचं पोरगं समजा पुण्यात असले 15 दिवस राहिला असा, काय तिथं काय करमते काय हो? काय माणसं कोण ओळखीचे आहेत का? काय कुणासंग बोलून म्हटलं तर काय नाही. का असं झालं? आळस तिथं काय, आपल्या जी आवड आहे ती आवड तिथं नाही बरं काय. माझी ये जातीचे मज भेटू आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया. मी शेतात गेलो आणि माणसासनी हे जर सांगायला लागलो तर माणसं काय म्हणतील? हे आज काय वेगळंच, उद्यापासून ह्यांच्यात न गेलेलं बरं का. हे त्यांच्या आवडीचं नाही बरं काय. जे आवडीचं आहे त्याच्या ठिकाणी माणसं जातात. इंद्रियावर काबू मिळवणं अतिशय कठीण गोष्ट आहे. इंद्रियावर काबू मिळवणं अतिशय कठीण गोष्ट आहे. महाराजांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे बरं काय त्याच्याकरता. संगे वाडे भजन, संगे वाडे शीन. संगात भजनही होतंय आणि संगात शीन सुद्धा होतोय. कुणाला संगात भजन करावं वाटतंय, विना घेऊन सुद्धा बोलावं वाटतंय का नाही, असंही होतंय. ही जशी आहे स्थिती महाराजांच्या चरित्रामध्ये. आता थोडं चरित्र सांगू. प्रत्येकाचं चरित्र भिन्न आहे महाराज. आणि चरित्र फक्त एक देवाचं आणि एक संतांचं चरित्र वर्णन करावं, त्याच्याशिवाय कुणाचंही वर्णन करू नये. महाराजांनी वर्णन केले. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, तुमचे वंदितो चरण, तुमचे वंदितो ऐका पंडितजन तुमचे वंदितो चरण.
इथं उभारून सांगतात, त्याने कुणाचीही लोकांची काय करू नये, स्तुती करू नये बरं. हां, महाराजांना अमान्य आहे ते. असो, केली जाते. मोठमोठे वक्ते आपण बघतो करता स्तुती, कशा करता करता देव जाणे. त्याने पाहिलं नाही काय हो, परंतु इंद्रिय अनावर आहे, इंद्रिय अनावर आहे आणि त्या अनावरामध्ये सगळं घडत जातं. लोभ कुणाला कळाला नाही, परंतु लोभ टाकाव होत नाही. परतले मन, काय महाराजांनी वर्णन, मागे परतवी तो बळे शूर एक भूमंडळी. मन गुंतलंय विषयामध्ये, त्याला मागं परतणं खरं तर शुराचं लक्षण आहे. सांगणं, वेदांत सांगणं फार सोपं आहे महाराज. वेदांत सांगणं फार सोपं आहे, जगणं अतिशय कठीण गोष्ट आहे. का जगणं कठीण आहे, तर देहात्म भाव जात नाही. त्यामुळं देहात्म भाव जात नाही, तो आपपर भाव राहतोच. आपपर भाव जोपर्यंत राहतो तोपर्यंत अज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. असो, आपल्याला शास्त्र वाचून वाटतं की आपण आता सध्या मुक्त आहे बरं काय. आपल्याला शास्त्र वाटून वाचतंय, असं वाटतंय की आपण खरोखर मुक्त आहे. सत्वगुण आपल्याकडं आलाय का हे लक्षात घ्या. सत्वगुणाची वृद्धी 14व्यात बघा. सत्वगुण जर प्राप्त झाला तर काय स्थिती होते. आपल्याकडे सत्वगुण सुद्धा अजून नाही महाराज. आणि गुणातीत अवस्था आहे ती मोक्षाची अवस्था. गुण काय काम करतात हे लक्षात घ्या बरं. फार कठीण गोष्ट आहे परमार्थ, एवढी सोपी गोष्ट नाही आहे. सांगणं सोपं आहे, कठीण आहे काम. प्रत्येक गोष्टीवर विचार जर ज्यावेळी करतो त्यावेळी त्या स्थितीचा अनुभव येतो. ऊस उभा करायचा झाला तर कोंब येण्यापासून सांभाळावा लागतो. आला ऊस आला आणि समजा मी तिथं जायला आणि एका माणसानं 10-12 ऊस कापून लक्ष्मीपूजनला निघालो घेऊन. मला काय म्हणला, लक्ष्मीपूजनला घेऊन निघालोय. अरे मग तुझ्यातलं का कापलं नाहीस. आमचं लांब शेत हो, त्यामुळं तुमच्यातलंच कापलं. मला कसं वाटलं असेल, तुझ्या देवाला माझ्यातलं ऊस, अरे माझाच देव कापलास तू, काय करायचं सर. म्हणजे हे 14 महिने पाळण्याकरता जे श्रम आहे, तसं साधना करताना फार श्रम आहे. साधनांचे कष्ट मोठे, साधनांचे कष्ट मोठे, भय वाटे थोर हे, भय वाटे थोर हे. महाराजांनी वर्णन केले बरं का. साधना फार कठीण आहे. संतांनी केलेली आहे साधना. म्हणून ते त्या स्थितीपर्यंत पोचले, उगच पोचले नाही. संतांचं एक देवाचं एक चरित्र उच्चारण करावं. देवाला संतांचं चरित्र उच्चारण केलेलं फार आवडतं बरं. तेही प्राणा परोते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. का देवाला आवडतात ते, का देवाचं भक्ताचं चरित्र, का तर कानापर्यंत जर जनाच्या जाईल तर जन काय करेल हो, असलेल्या स्थितीतून बाहेर पडेल. असलेल्या स्थितीतून बाहेर पडेल, एवढा उपकार होईल. आप तरे त्यात कौन भराई, असं महाराज म्हणतात. आपण तरुण गेलं त्यामध्ये काय एवढी विशेषता आहे. दुसऱ्याला तारण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. असो, संत महात्म्याने आपण तरले आणि दुसऱ्याला तारण्याचा प्रयत्न केला. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म.
भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. संतांचं अवतरण याच्याकरता आहे. सुखाची जी अनुभूती, सुख स्वरूप असणारा परमात्मा, त्याचा झालेला विसर, त्याचा आठव देण्याकरता. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. असो, बराच आहे उहापोह. चरित्र त्यामध्ये येतं ते थोडं सांगण्याचा प्रयत्न करू. संत महात्म्यांनी जे चरित्र केले आहे ते चरित्राचं उच्चारण याच्याकरता करायचं आहे. देवाला तर आवडतं. आज आपण कामधंदा टाकून आलोय का नाही? आपल्याला काम नसेल का हो? विवेक नाही असं नाही, पण जेवढा पाहिजे तेवढा नाही. जेवायला बसलो, आमटी वाढली. बुडीला, अरे काय पाणीच की नुसतं केलंय का? डाळ घरात नव्हती काय? हो घातली आहे की. पाहिजे तेवढी, जेवढी पाहिजे होती तेवढी नाही त्यामध्ये. हे जसं आहे तसं पोळी घेतली खायला. अरे ही चपाती काय पोळी का? तर त्याच्यात जेवढं पुरून पाहिजे होतं तेवढं नाही. आहे पुरून, कुठंतरी चिकटलंय हो. नाहीतर सगळी चपाती. तसं आपला विवेक नाही असं नाही. आपलं सरळ टाकून आलोय तरी आपली जाणीवच घेऊन आलोय. काय मी हे सगळं टाकलं ही जाणीव घेऊन आलोय. महाराजांच्या करता 2 तास मी आलोय ही जाणीव. ही जाणीव, ह्या जाणीवेच्या पलीकडे जे आहे ते संतांचं आहे. आपल्याला पाया पडून घ्यावं वाटतं, पाया पडावं वाटत नाही. आम्ही पाया पडायला तर ती म्हणते आता तुम्ही मागं आमच्या पाया पडलो. अरे आमच्या महाराज परवा आमचे आले होते, इथं बसलेत. एक जण पाया पडला. का पाया पडला? तुमच्यात देव आहे. अरे मग आमच्यात आणि तुझ्यात कमी कुठं आहे? तुझ्यात बी तेवढाच आहे की. परंतु असं त्याचं नाही. आदरभाव संतांच्या ठिकाणी सुद्धा ठेवणं अत्यंत गरज आहे. याचा अर्थ असा नाही की बाबा संतांच्या पाया पडू नये, परंतु आदरभाव निर्माण करणं गरज आहे. संतांची स्थिती आहे ती जनाची स्थिती नाही. हिऱ्यासारख्या गारगुटी सारखे हिरे नाहीत. हिरे आणि गारगुटीमध्ये फार फरक आहे. पैलू पाडलेला असला तरी हिरा आणि गारगुटीमध्ये फार फरक आहे. हे जसं आहे तसं संतांच्या चरित्रामध्ये आणि आपल्या चरित्रामध्ये फार फरक आहे. आपल्यातला लोभ गेलेला नाही, त्यांच्यात लोभ राहिलेला नाही. शरीर भाव संपलेला आहे, दोन संपलेला आहे, दुजं निवृत्त झालेलं आहे, द्वंद्व संपलेला आहे. कोण पुण्य कोणा गाठी, ज्याची ऐसी आसी भेटी, ज्यासी ऐसी आसी भेटी, जी ही हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी, दिले संसाराशी पाणी. तुकोबर आहे ना, मंबाजी बुवानी मारलं. आणि मंबाजी बुवा ह्या अगोदरचं काल जर बघितला तर फार कठीण काल आहे महाराजांचा सुद्धा. अगोदरची स्थिती फार उच्च स्थिती आहे नाही महाराजांची. म्हणजे किती श्रीमंत आहे, फार श्रीमंत आहे, काही नाही असं नाही. त्यानंतर अंतःकरणातला भाव बदलत गेल्यानंतर 22 वर्षाच्या काळात एवढा फरक पडलाय. किती? 22 वर्षात महाराजांना अनुभूती आली. आम्ही सांगितलं की 25 वर्ष झालं आम्ही इथंच आहे. बरं, आम्ही किती वर्ष झाले इथं? 25 वर्ष इथंच आहे. परंतु आमच्यात किती बदल झाला हे ज्याचं त्यानं बघायचं आहे. ते का दुसऱ्यांना सांगून आपल्यात बदल किती झाला हे सांगण्याची गोष्टच नाही. सांगून ते कळणंही शक्य नाही. का तर तो स्थिती जी आहे ती स्थिती आहे ती कर्म जे आहे ते कर्माच्या पलीकडे वृत्ती गेली आहे का नाही हे ज्याचं त्यालाच कळतं. बरं, कर्म करत असताना सुद्धा कर्मात हा आहे का नाही हे दुसरा सांगू शकत नाही, तो कर्म करणारा सांगू शकतो. त्या स्थितीपर्यंत जर असाल तर त्या स्थितीपर्यंत ते कळतं. बरं, सकाळी सुद्धा उदाहरण दिलं होतं. बाबा आपलं भजन चालू आहे, त्यामध्ये देव व्यापक जर असेल,
माझे भक्त गाती जेते नारदामी भात येते. मग एक जण आले श्रवण करणारे आणि पाया पडून देवाच्या गेले. विनेकराच्या पाया पडायच्या अगोदर विनेकराच्या उभारलेल्या माणसांच्या जी बाहेर शब्द पडतायत ती हिनी लिहिलेले आहेत का हो? हिनी लिहिलेले आहेत. कुणी लिहिलेले आहेत? महाराजांचे, नामदेव महाराजांचे असतील, नाथबाबांचे असतील, तुकोबारायांचे असतील, माऊलींचे असतील. म्हणजे ही पदं आहेत, ती पदं कुणाकडून आलेली आहेत? संतांच्याकडून जरी आलेली असली तरी ती देवाकडून आलेत. बोलवितो बोले बोल तुका विठ्ठल संत. मी जरी बोलत असलो तरी माझ्या बोलण्यात देव आहे बरं काय. क्षराक्षरा वेगळा तुका होऊन निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. जो बोलतो आहे तो विठ्ठलाचा प्रसाद आहे बरं. मी माझा बोल बोलत नाही. आम्ही आमच्या बोलान बोल, परंतु संत महात्मे आपल्या बोलान बोलतच नाहीत. म्हणून तरी त्यांच्या अंतकरणात भीड राहिलेली नाही. आणि जनांच्या मध्ये भीड आहे, आमच्यामध्ये भीड आहे. भीड ठेवून बोलतो आहे. परभणीकर गुरुजी यांचं प्रवचन चालू होतं आणि तिथल्या राजाची बायको महाराजांनी ओवाळायला आणि हार घालण्याकरता आणि काहीतरी प्रसाद देण्याकरता सगळे प्रवचनमध्ये बसलेले होते. आणि आता उठून यायला लागली होती. ती प्रवचन चालूच झालं तर महाराज तिथं म्हणाले बरं काय, ए म्हशी बैस. राजाची म्हटल्यावर थांबा थांबा. आम्ही काय म्हणू, हरे राम. ते आमचं सांगितलेलं मागचं गेलं, हरे राम 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 म्हणा म्हणा सगळ्यांनी. तोपर्यंत यांचं तोपर्यंत उपचार होऊ द्यात बरं काय. देह तादात्म्य भाव निवृत्त झाल्यानंतरची अशी स्थिती आहे, त्यामध्ये द्वैत राहत नाही म्हणत. हे जे सांगणं आहे याच्याकरता कशाकरता, हे संतांचं चरित्र आहे. असं चरित्र होणं म्हणून देव कसा आहे हो, मागं पुढतोय बघ काय, मागं पुढं. चरणीचे रज वंदी शुळपाणी नाचती कीर्तनी त्याचे माथा. आम्ही देवाच्या पायावर डोकं ठेवण्याकरता आतुर आहे आणि देव त्यांच्या पायाची धूळ घेण्याकरता आतुर आहे. देव त्यांच्या पायाची धूळ घेण्याकरता आतुर आहे. का? त्यांना देव स्वरूपता समरस झालेले आहे. समरस झालेले आहे. इतकी विलक्षणता आहे. कीर्तन झाल्यानंतर पाया पडायच्या वेळेला एक जण आला आणि माझ्या अंगावर थुंकला. कसं वाटेल म्हणता, नाथबाबांच्या अंगावर थुंकल्यानंतर सुद्धा नाथबाबा म्हणले बरं झालं दुसरी अंगावर. काय स्थिती असेल सांगा ना. काय स्थिती, ही संतांची चरित्र आहे. तुकोबारायांना मारल्यानंतर मंबाजीवानी त्यांच्या घरला कीर्तन माझं ऐकायला चला महाराज, तुम्हाला ते काय जमणार नव्हतं तरी बी मला तुम्ही एवढं मारलं. तक्रार कुणाकडे आहे हो? मंबाजी बुवांच्याकडे आहे का देवाकडे आहे? देवाकडे तक्रार आहे. तू न हे करायला लावलंस म्हणून केले. म्हणजे आपली तक्रार माणसांच्याकडे आहे, हे आम्हाला भजन करू देत नाही. असं नाही आहे. म्हणजे ही जी चरित्र आहेत ती कशा करता, संत महात्म्याने आपली बायको मेली तर काय हो, बरे झाले देवा. काय झालं, बाईल मेली, बाईल मेली बरे झाले, देवे माया विरहित केले, देवे माया विरहित केले. म्हणजे बायको मेली तर बरं वाटतंय म्हणता. आता जेवणाची कशी पंचायतच, आता काय करू आणि कसं करू, तिथनं सुरुवात. मरली नाही म्हणून ही बरं आहे, जीवन जगताना खरं कळतंय. जीवन जगताना ना खरं कळतंय.
जीवन जगत असताना संत उपाधीचे संत. हा माऊली महाराजांनी परवा कुठे आमच्या राऊत महाराजांच्या घरी जे शिवरात्रीला त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण झालं तिथं ओवी दिली होती. माळी जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी ऐसे केले होवावे गा. माळ्यानं पाणी जिकडं न्यायचं ठरवले तिकडं पाणी जातंय काय? मी तिकडं जाणार नाही म्हणताय. शेतकऱ्यान मिरचीला न्यायचं ठरवलं तर कुणीकडे जात आहे? उसालाच जात आहे. कुणीकडे जात आहे मामी? मिरचीला जात आहे ना. हां, कुणाची सत्ता आहे? पाण्यावर सत्ता आहे ती शेतकऱ्याची. आता आपल्या जीवनावर सत्ता कुणाची आहे? ईश्वराची सत्ता आहे. त्यानं ठेवलं तसं राहणं आपले. हां, त्याला म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे. आम्हाला तसं वाटत नाही. आम्हाला कसं वाटतं? दोन घेता विठ्ठल म्हणजे आपल्याला हे तुलना करायची का चालू आहे? तर आपलं अंतःकरण त्या उंचीपर्यंत गेलेलं नाही. आपण जरी परमार्थिक वाटत असलो तरी म्हणजेच त्या स्थितीपर्यंत जाण्याकरता जे अंतःकरणाचा भाव बदलत जाणं त्याचे नाव आहे काय हो? परमार्थ. त्याच्याकरता संत महात्म्य वाटत चालत आहेत. परवा पूर्णानंद बुवा एके ठिकाणी म्हटले बघा, तात्यांच्या इथं बहुतेक मला कीर्तन करणं म्हणजेच खरं तर बहिर्मुख आहे, होणं आहे. काय होणं आहे? एक एक ठिकाणी तरी असं बहिर्मुख व्हावं लागतं आणि कीर्तन करावं लागतं. का असं होतं? त्याच्यापेक्षा एकांत बरा. एकांत बरा म्हणणं वेगळं आहे. एकांत करताना कळतं बरं का एकांतात काय स्थिती आहे. अंतःकरण लगेच एकांत स्वीकारत नाही. का? झालेले संस्कार जे आहेत, घरातली 4 माणसं गेलीत आणि मग आपली मजा बघायची. एकांतात कसं असतं? एकांतात राहण्याकरता एकांताची सवय करून घ्यावी लागते महाराज. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. हे दुपारचं वर्णन नाही बरं. हे संध्याकाळ झाल्यानंतरचं वर्णन आहे. संध्याकाळ झाली की कधी एकदा घरला जनावरांनी तरी होत नाही, आम्हाला तरी काय वाटतं? घर सोडणे एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. महाराज एकदा जर भजनात गुंतले तर रात्री 12ला सुद्धा भामचंद्र डोंगरावरून यायचे. 12-1 कधी त्यांना वाटेल त्यावेळी. म्हणजे देह आहे काय नाही या स्थितीत राहायचे. त्यावेळी एकांत. महाराज म्हणतात जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका. जोपर्यंत तुम्हाला मागची आशा आहे ना तोपर्यंत उदास होऊ नका. कर्म टाकणं सोपी गोष्ट नाही बरं. तामस कर्म तामस त्याग होईल. तो शरीराला कंटाळून माणसं काय करतात? तो आत्महत्या करतात. हे बरं नाही का? तर त्याला कळालंच नाही काय. असो महाराज या ठिकाणी वर्णन करतात बाबा संतांचं जे चरित्र आहे ते अतिशय मी सांगतो का नाही? आणि एकदा सांगितलं होतं. महाराज आणि जिजामातेचं भांडण. ती वरून भांडत होती तरी अंतःकरणात जाणव होता तिला काय? किंवा हा माणूस आहे तो देव स्वरूप आहे. हा माणूस आहे तो देव स्वरूप आहे. ती रोज भांडत असेल. घरात काही नाही याची सर्व जाणीव आहे. काही नाही तरी सुद्धा जेवण घेऊन जाण्याची स्थिती जी आहे अंतःकरणातला भाव कळाल्याशिवाय का? म्हणजे प्रत्येकाच्या पत्नीला माहित आहे हा पती कसा आहे. माणसानं माहीत नसेल कदाचित.
परंतु प्रत्येकाच्या पत्नीला माहीतच आहे की हा कसा आहे. त्यालाही तिलाही अडवून व्यवहार करणारे लोक काय नाहीत असं नाहीत, परंतु सरास आहे. हे जर आहे तर भक्त कसा आहे देवाला कळणार नाही का? भक्त कसा आहे तो सहज कळतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया घात नारायण. म्हणजे जी जिजामाता घेऊन जाते आहे जीवन भामचंद्र डोंगरावर, तिला कळालं नाही का? त्याच्याशिवाय तो फकीर आलेला, फकीराची काय होती कठोर कुठंही भरत नव्हती, कुठंही भरत नव्हती. आणि तुकोबरायांच्या मुलगीच्या चिमटीतून टाकलेल्या काय हो पिठातून कठोर भरते. काय आमच्याकडं कुठलीही सिद्धी झालेली नाही, सिद्धीचा पत्ताच आपल्याकडं नाही. यावी वाटते का नाही? सिद्धीला पिसे कोण तया पुसे. सिद्धी करता तरी कुठं प्रयत्न केलाय? धड शम दमादी साधनं नाही आणि पाप जाण्याकरता नामस्मरण नाही. दोन्ही काय हो दोन्ही खळी. आता ते काय असेल ते ज्याचं त्याला माहिती आहे. म्हणजे नामस्मरणावर स्थिर नाही आणि इकडं ज्ञानाची लक्षणातली साधनं झालेली नाही आणि मुक्त म्हणतो. कसं झालं असेल मग ते? ज्याचं त्यालाच माहित. बरं म्हणजे ती साधना होण्याकरता अहो ते चैतन्य प्रभुपाद महाराज रोज 1,00,000 नामस्मरण झाल्याशिवाय तोंडात काहीच घेत नव्हते. प्रत्येकानं आपल्याला विचारा. एकदा आमचे हे मागेवाडचे नामदेव बुवा आता ब्रह्मलीन झाले, त्यांना पुन्हानंद बुवांनी विचारलं किती नामस्मरण करताय? त्यांच्या सप्त्यातच बरं काय. कोण तुम्ही होता काय कदाचित मला माहिती नाही. त्यांना राग आला बरं त्या गोष्टीचा. मला त्यांनी बोलून दाखवलं. म्हणजे हे बोलायचं नाही कुठं, व्यासपीठा उभारल्यानंतर बोलायचं नाही, परंतु नामस्मरण खरंच केलं पाहिजे. जर आपलं दोष जावं वाटत असेल तर ज्यानं त्यानं करणं गरजेचं आहे. किती वेळ करायचं, कसं करायचं, त्याच्याकरता साधनं काय आहेत, नामस्मरण कसं केलं तर फलीभूत होतं, हे आपण जर वाचत गेलो ऐकत गेलो तर ते हळूहळू होत जातं. असो, नामस्मरणाच्या अनावरावस्थेत असणारे संत महात्मे आहेत, कधीही नाम सोडून राहिलेले नाहीत. मी याला सुद्धा परवा गाडीवर बसल्यावर म्हटलं की बाबा गोंदवलेकर महाराजांना एकानं प्रश्न विचारला. काय ते माझं नाम, मला नाम घ्यायचं आहे ते माझ्या श्वासावर बसलं पाहिजे, त्याच्याकरता काय करायला पाहिजे उपाय? सोपा उपाय आहे ते म्हणले. काय अवघड आहे? सारखं नाव घ्यायचं आपोआप श्वासावर बसते. काय उपाय का नाही? सारखं नामस्मरण करायचं, श्वासावर बसणारच आहे ते. सारखं कधी घेणं अवघड आहे काम. देवाचं नामस्मरण करणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं. परंतु संत महात्म्यांच्या मुखावर सतत नाम आहे. नामाशिवाय कधीही संत महात्मे राहिलेले नाहीत. सदा नाम घोष करू, सदा नाम घोष करू आम्ही, सदा कथा करू. असो, म्हणजेच संतांच्या लक्षणामध्ये जर बघितलं तर एवढे संत आहेत की त्यांच्यामध्ये विकार कोणताही राहिलेला नाही. ती अनिरूप गोष्ट येण्याकरता महाराजांनी माऊलींनी तऱ्या वाद्यातलेले बरं. अरे बराच पोहा एक ज्ञानाची लक्षणं सांगत असताना जयाचिनी उजाळे, जयाचिनी उजाळे
उघडती बुद्धीचे डोळे, जीव द्वंद्वावरील डोळे आनंदाची ऐसे पवित्र जे ज्ञान पवित्र निधान जेत विटाळले मन चोख की जे. विटाळलेलं मन चोख की, त्याच्याही पुढे बऱ्याच आहे. त्या अनुरूप के निरूपी जे ऐकता बुद्धी आणि जे वाचोनी डोळा देखी जे ऐसे जे नाही त्याची शरीरी जई प्रभाव करी तै. तै पुढं महत्वाचं आहे. तै इंद्रियाचे द्वारी डोळाही दिसे. ते ज्ञान कसं आहे? अनुरूप म्हणजे प्रतिपादन करण्यासारखं नाही. अनुरूप की निरूपी जे ते निरूपण करता येतं. कसं? ऐकता बुद्धी आणि जे ऐकलं तर बुद्धीत आणता येते का नाही, साठवता येते का नाही ते. वाचून डोळा देखी जे ऐसे जे नाही, आपल्या डोळ्यानं बघता येईल असं नाही. परंतु त्याच्या पुढे जे म्हणतात त्याची शरीरे, तेच हे ज्ञान जर ह्या शरीरात जै प्रभाव करी, ते ज्ञान जर ह्या शरीरात प्रभाव करील, ते इंद्रियाची द्वारे डोळाही दिसे. ते इंद्रियाच्या माध्यमातून डोळ्याला दिसेल. कसं दिसेल? तो पुढचा शब्द आहे. अमानित्वम मदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. त्याला काय असेल? अमानित्व असेल. त्याला मान राहणार नाही. मला कोणीतरी बोलवावं, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, अलौकिक मोहावी लोकांप्रती. तुकोबरायांच्या जीवनात जर बघितलं तर हे सगळं पळून गेलेलं आहे का नाही? मान संपून गेलेला आहे. म्हणून तरी मंबाजी बुवांना बोलवाय गेलेत बरं काय. आपण त्यांना बोलवू सुद्धा नका, तुम्ही परत त्यासनी हाक सुद्धा मारू नका बरं काय. तुम्ही कशाला त्यांच्याबरोबर बोलता? तुमच्याची अशी वर्तन करतात तर असं म्हणतात. परंतु मान संपलेला आहे, अपमान संपलेला आहे. दोन्ही सापेक्षित जे भाव आहेत ते संपलेले आहेत. म्हणून संत महात्म्यांची चरित्र उच्च आहेत बरं काय. का तर त्यांना एक आता शेवट उत्तर आहे की त्यांना देव प्रतीतीला आलेला आहे. प्रत्येकाच्या आता ते आपण मी अनेकदा सांगितलं होतं चरित्र. जिजाऊ माता आंघोळीला बसलेले आहेत आणि आंघोळी करता घेतलेले एकच पातळ आहे. आणि दारात कोणतरी स्त्री आली, म्हणली मला वस्त्र नाही आणि पांघरण्याकरता वस्त्र द्या बरं. आंघोळ करते जिजाऊ माता आत आणि तिथलंच काय ओढले ते पातळ ओढून बाहेरच्या बाईला दिले. आत बाईला आहे का नाही हे सुद्धा माहीत. काय समभाव झालेला असेल सांगा ना. म्हणजे बाहेरची बाई आणि आतली बाई वेगळी नाही, हे द्वैत संपलेलं आहे. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले.
अरे बाबा कोणतं असं पुण्य प्राप्त होईल की जे द्वंद्व टाकलेले संत महात्मे आहेत त्यांची सेवा होईल माझ्या हातून. असो म्हणजेच अमानित्वम, हे अमानित्व जर प्राप्त झालं तर त्याच्याजवळ ज्ञान आहे बरं काय. ज्ञान हुडकाय जायची गरज नाही. ज्याच्याजवळ मान नाही त्याच्याजवळ ज्ञान 100% आहे. ज्याच्याजवळ दंभ संपलेला आहे त्याच्याजवळ ज्ञान प्रगट आहे. त्याला ज्ञान हुडकाय जायची गरज नाही. अमानित्वम, अधम्बित्वम, अहिंसा, क्षांतिरार्धम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रह. किती लक्षणं केलेले आहेत बघा. शौच म्हणजे आत बाहेर शौचता आहे. अपकार भाव निवृत्त झालेला आहे. देव ही तसाच आहे बरं का. अंतर्बाह्य सूची देवाजवळ सुद्धा आहे. असो म्हणजेच हे असं का घडलंय, आपल्यात आणि संतांच्यात इतका फरक आहे म्हणून संतांची चरित्र उच्च आहेत. आपण संतांची चरित्र त्याच्याकरता उच्चारण आहे. काहीतरी परोपकार आपल्या जीवनात घडावा. नाही केला पर करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. आपल्याकडं फार नसेल, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे तरी उपकार करा काही. अरे ज्याच्यामध्ये साररूपानं लोणी आहे ते देऊ नका. निदान ज्याच्यातलं सार काढून घेतलेलं असं ताक तरी द्या. फार काय देऊ नका. माणसं म्हणतात अहो द्यायला काय अडचण नाही, पण आज समाजच तसा राहिलेला. आमची भूमिका काय, आमचा समाजच आता तसा राहिलेला नाही. म्हणजे आमच्याकडं बघण्याची भूमिका कशी आहे समाजाकडे, द्यावा वाटायचा संबंधच नाही, संपलंच ना. आपण देणार कसं का. मी एखादी वस्तू माझा कोळपा नेला आणील काय शंका आहे हो म्हणून देत नाही. म्हणजे पुढच्याकडे दोष बघूनच आपण व्यवहार करतो. आपल्याकडे जो बघण्याचा भाव आहे आमच्यात असलं तरी मी नाही म्हणतोय का, सरळ आणूनच देत नाहीत हो. खाट नेला ते मोडून तिथंच ठेवला, मी तिथनं घेऊन आलो. आपली तक्रार काय, आमचा खाट नेला आणि मोडूनच ठेवला, मी घेऊन आलो, त्यांच्या दारातनं घेऊन आलो. म्हणजे परोपकार जो आहे ती वृत्ती आपल्याकडे नाही. सांगणं कठीण, सोपं आहे, जगणं कठीण आहे. म्हणून मी आल्यापासून मगापासून सांगतोय की बाबा जगण्यामध्ये जो भाव आहे, तो जगण्यामध्ये भाव आहे, तो संतांच्या जगण्यामध्ये भाव. म्हणून त्यांची चरित्र उंच आहेत. का, यांना भौतिक जगातलं काही मिळवायचंच राहिलेलं नाही. भौतिक जगातलं मिळवायचं आहे तो जीव आहे बरं. ज्याला अजूनही बांधकाम कामगार नसलो तरी मी बांधकाम कामगार दाखवायचं नाही पैसे. अरे असं काय करता तुम्ही, का नाही, सगळ्यांचंच आहेत म्हटलं आम्ही तरी करायला काय अडचण आहे. अंतःकरणातला लोभ गेला नाही, ज्ञान सांगून करायचं काय. ज्ञान सांगण्याकरता अंतःकरणातला लोभ जावं लागतो बाबा. एकच गोष्ट नाही, अशा हजार गोष्टी आहेत. 60,000 विचार मनातून रोज जातात आणि असे 60,000 विचारावर वृत्ती नांदते बरं. बदलते, सारखे बदलते. बुद्धीचा पालट कर धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. संत महात्मे सांगतात बुद्धीचा पालट झालेला आहे संतांच्या. विचार निवृत्त झालेला आहे, संसाराचा विचार निवृत्त झालेला आहे. म्हणून तरी कुठंतरी काय करता येतो, त्या स्थितीपर्यंत पोचलेला आहे. ती स्थिती अशी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. अमानित्वम अधम्बित्वम, दंभ राहिलेला नाही. जी गोष्ट माझ्याकडे नाही ती सांगणे म्हणजेच दंभ आहे. किती वेळ राहिला आहे. विठोबार
राहिलेलं असेल तर काय हो, का मान राहिला नाही? तर देव अंतःकरणात रुजलेला आहे. हे जगत हे देव स्वरूपानं नटलेलं आहे, म्हणून मान राहिलेला नाही. कुणाला मान द्यायचा? दोन असायला पाहिजेत ना मान देण्याकरता, दोन राहिलेले नाहीत. अशी जी अवस्था आहे, ही चिन्ह ज्यावेळी चिन्हे उमटती अंगे शकुनाजोगी उत्तम, जे शकुन होत आहेत देव देणार आहे शेवटच्या कालामध्ये. म्हणजे एवढं चरित्र केल्यानंतर कुणाकरता केलं? हे सगळं त्याच्या प्राप्तीकरता केलंय. याची लागी हो केलेला ना याग, याची लागे हो विषयांचा त्याग. महाराजांनी बरंच लिहिलंय बरं का. निळोबरायांचे बोलन बघून घ्या, वर्णन केलंय. याच्याकरता सगळं केलेलं आहे बरं का, याच्याकरता सर्व केलेलं आहे. शरीराला ताप देण्याचं कारण, एवढं घर सोडून भंडाऱ्या डोंगरात जायचं का कारण आहे? त्याची प्राप्ती होण्याकरता. एवढं प्राप्त करून हे जनांकरता काय केलेलं आहे? प्रगट केलेलं आहे. संत महात्म्यांनी आपल्याकडं ठेवलेलं नाही. हे जनांना कळालं नाही, त्याला ती काय करणार? जगत हे ब्रह्मरूप करून दिलेलं आहे कुणी? माऊलीने. परंतु मी ब्रह्मस्वरूप आहे का नाही ज्याचं त्यानं समजून घ्यायचं आहे. तोंडात सनई घातली, वाजवायची कुणी? ज्यानं फुकायला पाहिजे आतनं ना, तर ती वाजेल ना. म्हणजेच आज हे जग ब्रह्मरूप आहे म्हणून सांगितलं, परंतु ते ज्ञान येण्याकरता तिथपर्यंत गेलं तर ते कळेल ना. त्या विचारापर्यंत जर गेलो नाही तर सांगून काय करणार? त्या उदाहरण दिलं जातं ना कशाचं? मेंढीत वाढणाऱ्या वाघाचं. मेंढीत वाढणारा वाघ मेंढीच आहे म्हणून जर बसला तर त्याला सांगणारा भेटणारा कोण भेटला? अरे बाबा तू सिंह आहेस, वाघ आहेस, काय कर, तू असा नाहीस. त्याला वाघच भेटायला पाहिजे. हे जसं आहे तसा संत हे वाघ भेटले पाहिजेत. त्यावेळी हा जीवरूपी शेळी निवृत्त होईल आणि आत्मस्वरूप रूपी वाघ गाठ पडेल. पण हे संत भेटण्याकरता असे सजासजी भेटत नाहीत. त्याकरता आयुष्याचं साधन करावं लागतं आणि साधना करावी लागते. आणि साधना करू वाटत नाही आपल्याला. का? तर आपलं ऐश्वर सोडूच वाटत नाही, आपल्याला आपला नाव सोडूच वाटत नाही, आपल्याला आपली शक्तीवर जोर आहे, आपल्याला मुलं बघतील त्याचा आपल्याला काय विश्वास आहे, संतांच्या पायावर आपला विश्वास नाही, आपली मुलं काहीतरी करतील याचा विश्वास आहे, याच्यावर आहे. परंतु देवावर विश्वास नाही, संतांच्या वचनावर विश्वास नाही. परंतु संत महात्म्यांनी किती जरी सांगितलं तरी वृत्ती ही संसारात अनावर आहे. ती अनावर वृत्ती संत चरित्र ऐकल्यानंतर कुठंतरी थोडा वेळ का असेना तशी होईल आणि तेवढा वेळ होते बरं. आणि परत आपल्याकडेच म्हणजे सततच्या चिंतनानं तुका म्हणे देह, तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने चिंतने तद्रूपता. सुख कधी प्राप्त होईल? देहाच्या निरसने चिंतने चिंतने. बरं काय? चिंतन कुणाचं करायला पाहिजे? देहाचा निराश करण्याकरता चिंतन केलं पाहिजे. देवाचं चिंतन काय करायचं? देवाचं आहेच देव, काय करायचं आहे? देवाचं चिंतन काय करावं लागत नाही. वाटू दे की
ज्ञानेश्वर माऊली